नवे वर्ष, नवी सुरुवात, नव्या यशाची नवी रुजवात, आशेची पालवी, सुखाचा मोहर, समृद्धीची गुढी, समाधानाच्या गाठी, नवीन नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्यासाठी. तर गुढीपाडव्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. नमस्कार सर्वांना. तर आपण पाहणार आहोत गुढीपाडव्याची संपूर्ण माहिती. याच वेळेमध्ये गुढी उभारा, शुभ फळ मिळेल. या वेळेत चुकूनही गुढी उभारू नका. तर गुढीपाडव्याचा शुभ मुहूर्त, गुढी उतरण्याची वेळ, प्रतिपदा तिथी प्रारंभ, प्रतिपदा तिथी समाप्ती, सोनी खरेदी करण्याचा अभिजित शुभ मुहूर्त. तर एकाच व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती, गुढी कशा पद्धतीने उभारायची, गुढीला उभारताना काय लावायचे, संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिली जाणार. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, नक्कीच तुम्हाला आवडेल, नक्कीच तुमच्या फायदेशीर ठरेल. तर चला सुरुवात करूया. तर गुढीपाडवा हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा आणि आनंदाचा सण आहे. हा सण मराठी नववर्षाच्या सुरुवातीला साजरा केला जातो. हा सण चैत्र महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेला येतो. या दिवशी लोक आपल्या घरासमोर गुढी उभारतात. गुढी ही विजय, आनंद, सुख, समृद्धी, एक सकारात्मक ऊर्जा, शांतता, समाधान त्याचे प्रतीक मानले जाते. गुढीवर रेशीम कापड, साखरेच्या गाठी, कडुनिंबाची पाने, झेंडूची फुले आणि उलटी ठेवलेली तांब्याची किंवा चांदीचा लोटा किंवा पितळेचा लोटा हे वापरलं जातं गुढी उभारताना. गुढीपाडव्याच्या दिवशी लोक घर स्वच्छ करतात, सुंदर रांगोळी काढतात आणि नवीन कपडे घालतात. गुढीपाडव्याच्या दिवशी भरपूर ठिकाणी जत्रा असते. गुढीपाडव्याच्या दिवशी देवाची स्थापना केली जाते. लग्न सोडता प्रत्येक शुभ कार्यासाठी हा दिवस शुभ मानला जातो. या दिवशी विशेष पदार्थ जसं की पुरणपोळी बनवली जाते. प्रत्येक भागाची पद्धत वेगवेगळी आहे. काही ठिकाणी बासुंदी पुरी, खीर पुरी, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा नैवेद्य दाखवला जातो. गुढीपाडवा हा सण आपल्या नवीन वर्षाची सुरुवात आनंदाने आणि उत्साहाने करण्याचा संदेश देतो. तर आपण जाणून घेऊया गुढीपाडव्याचा शुभ मुहूर्त. तर 19 मार्च 2026 रोजी साजरा होणारा गुढीपाडवा, या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून अभ्यंग स्नान करायचे आहे. त्यानंतर घरातली सर्व साफसफाई करून उंबरठा पूजन करायचं आहे. उंबरठा पूजन झाल्यानंतर घरातल्या मुख्य देवघरामध्ये आपल्याला पूजा करायची आहे. सर्व देवांना अभ्यंग स्नान घालायचं आहे. तुळशीची पूजा करायची आहे. मेन देवघराची पूजा झाल्यानंतर आपल्याला शास्त्रोक्त पद्धतीने गुढी तयार करून घ्यायची आहे. गुढीला रेशीम वस्त्र किंवा खण, हळद कुंकाचे 5 बोटे, त्यानंतर कडुनिंबाची पानं, घाटी, तांब्याचा किंवा पितळेचा लोटा उलटा गुढीच्या तोंडाला घालून अशा पद्धतीने गुढी तयार करून घ्यायची आहे. आणि घराच्या मुख्य दरवाजामध्ये गुढीची शास्त्रोक्त पद्धतीने पूजा करून गुढी उभारून घ्यायची आहे. तर गुढी उभारण्याचा शुभ मुहूर्त सकाळी सूर्योदयानंतर 6:55 ते सकाळी 9:24 पर्यंत आहे. या दिवशी चैत्र प्रतिपदा तिथी सकाळी 6:55 वाजता सुरू होत असून 3:30 मुहूर्तापैकी एक असल्याने संपूर्ण दिवस शुभ आहे. पण सकाळी या वेळेमध्ये शुभ तिथी मानली जाते. आणि दुपारचा अभिजित मुहूर्त, तर या वेळेमध्ये तुम्ही सोने, तुम्ही काहीही खरेदी करण्यासाठी हा उत्तम मुहूर्त आहे. दुपारी 12:04 ते 12:53 मध्ये असा हा पाऊण तासाचा मुहूर्त आहे. गुढी उतरवण्याची वेळ संध्याकाळी 5:18 ते 6:49 दरम्यानपर्यंत गुढी उतरण्याची शुभ वेळ आहे. तर प्रतिपदा तिथी प्रारंभ 19 मार्च सकाळी 6:55 ते प्रतिपदा तिथी 20 मार्च पहाटे 4:50 वाजता समाप्त होणार आहे. तर गुढीपाडव्याचा संपूर्ण दिवस हा शुभ मानला जातो. परंतु काही शुभ वेळ दिलेली असते, तर या वेळेमध्ये केलेली कामं शेवटाला जातात असं म्हणतात. तर गुढी उभारल्यानंतर कडुनिंबाची कोवळी पाने, गूळ, मिरी, ओवा, मीठ, हिंग याचे मिश्रण एकत्र करून त्याचा प्रसाद गुढीला दाखवावा. तो घरातल्या सर्वांना त्याचा प्रसाद द्यावा. त्याचे महत्त्व म्हणजे हा प्रसाद शरीर तेजस्वी आणि निरोगी बनवतो. उन्हाळ्याच्या सुरुवातीला शरीरातली उष्णता नियंत्रित करण्यासाठी हे अमृततुल्य मानलं जातं आणि वर्षानुवर्षे हे शास्त्र परंपरेनुसार आलेलं आहे. तर अशा पद्धतीने हा सण दिवसभर आनंदाने साजरा करून संध्याकाळी दिवस मावळत्या वेळेला शुभ मुहूर्तामध्ये गुढी उतरावी.
तर अशा पद्धतीने गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तापैकी एक पूर्ण मुहूर्त आहे. त्यामुळे या दिवशी कोणत्याही नवीन कार्याचा शुभारंभ, खरेदी किंवा गुंतवणुकीसाठी हा दिवस अत्यंत लाभदायक मानला जातो. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.